बिनविरोध होणार, पण कुणाला विचारून बिनविरोध व्हायला लागली, बरोबर आहे का? म्हणजे माझं एक मत आहे की 950 ते 1000 मतदान महिलांचं आहे. आणि तुम्ही जर विचार केला तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आम्ही 50% आरक्षणामध्ये आहोत. तर मग आमचा थोडासा विचार घ्यायला पाहिजे होता, न विचारता. आणि तुमच्यासाठी लढणारे आणि तुमच्या बरोबर निवडणुकीत आणि वाईट वेळेमध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही विचारलं नसल, तर मग याला माझा काही अर्थ नाही राहणार माझ्या बोलण्याला. त्यासाठी तुमच्या बरोबर किती महिलांना तुम्ही बरोबर घेतलं, मतदारांना किती विचारलं, हा सगळ्यात मोठा मुद्दा. तुम्ही फॉर्म काढणार आहात का ठेवणार आहात? नाही, माझा सध्या तरी काहीच विचार नाही. पण जसा म्हणतात ना की भावनिकतेवर ही निवडणूक आता आधारित राहिलेली नाही. 30 वर्षापासून कारभार करताय, तर 30 वर्षापासून कारभार करत असताना ज्यावेळेस घरकुल येतं, विहीर मंजूर होऊन येते, कुणाची पीक विम्याची म्हणजे पीक कर्जाची फाईल करायची असेल तर तिथं 10,000, 25,000, 30,000 असा रेट लावलेला आहे. तो का? आता संतोषांना बरोबर मी 10 वर्ष राहिलेली आहे, बरोबर आहे. मग 10 वर्ष मी त्यांच्या बरोबर राहिले, तर त्यांनी पण माझ्यावर विश्वास दाखवावा आणि स्वरूपानंद देशमुखांनाही विश्वास दाखवावा आणि बिनविरोध काढायचा असेल आणि ज्या काही तुमच्या समजा तुम्हाला अपेक्षा आहेत, अन्नाचे स्वप्न पूर्ण करायचे, हे करायचे, तर त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही, हा शब्दही मी देते आणि तुम्ही मला सगळे सहकार्य करा. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. मसाजोग ग्रामपंचायत निवडणुकीची आता पोट निवडणूक होणार आहे. याच अनुषंगाने आपण पाहिलं तर आता काल अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी 5 अर्ज दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि यामध्ये या शेवटच्या दिवशी ज्यांनी अर्ज भरलाय अशा संजीवनी देशमुख आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, आता शेवटच्या दिवशी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगाल? नमस्कार पहिल्यांदा. आणि कालच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शेवटच्या दिवशी मी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण आहे की केस तालुक्याचे म्हणजे कर्तव्य दक्ष अधिकारी आमचे गिड्डे साहेब तहसीलदार यांचं अपघाती निधन झालं. त्याच्यामुळं 3 दिवस दुखवटा म्हणून मी खरं तर 8 तारखेलाच माझा फॉर्म भरणार होते, पण काही कारणास्तव नाही भरता आला. 9 तारखेला ठरवला होता, पण त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मी तो टाळला आणि 13 तारखेला भरायचा ठरवला. आता फॉर्म भरलेला आहे आणि आज छाननीची तारीख आहे. नक्कीच तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, मात्र मसाजोग ग्रामपंचायत ही बिनविरोध होणार असं चित्र पहिल्यांदा पाहावयास मिळत होतं. त्यानंतर एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्याबद्दल काय सांगाल? बिनविरोध होणार आहे ही बोलण्यापेक्षा अगोदर 1 वर्ष म्हणजे आमच्याकडे निवडणूक का लागली नाही याचा पण मीडियाने आणि जनतेने सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेल्यानंतर 2 महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागती आणि स्वर्गीय संतोषांना गेल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष लागत नाही. यामागे काय कारण आहे? भावनिकतेमध्ये सगळा 1 वर्षभर गाव होता आणि 1 वर्ष झाल्यानंतर जर निवडणूक लागत असेल तर याच्या मागे अंतर्गत काही आहे का, याचा पण विचार सगळ्यांकडून व्हावा, ही एक माफक अपेक्षा एक मतदार म्हणून माझी अगोदर होती. पण आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये मला माहिती नाहीये की बिनविरोध काढण्यासाठी काय प्रस्ताव झाला, कुणाला विनंती केली. कारण मागच्या 10 वर्षापासून मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती, पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष होते, तरीही मी गावामध्ये कुठल्याही पक्षीय राजकारण आम्ही कधी केलेलं नाही. ग्रामपंचायतला मागच्या 2 टर्मला मी स्वतः स्वरूपानंद देशमुखच्या विरोधामध्ये मागच्या वेळेस तर संतोष अण्णा देशमुख बरोबर त्यांना साथ दिलेली होती. त्यामुळं अण्णा नाहीत आणि आताचं जे वातावरण आहे त्या म्हणजे विचाराच्या विरोधात म्हणल्यासारखं, म्हणजे व्यक्तीच्या विरोधात न लढता विचाराच्या विरोधात आणि विकासाच्या मुद्द्यावर मला ही निवडणूक लढवण्याची इच्छा झाली, म्हणून मी माझा फॉर्म भरलेला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध होणार असं बोललं जात होतं, त्यावर काय सांगाल? बिनविरोध होणार, पण कुणाला विचारून बिनविरोध व्हायला लागली, बरोबर आहे का? म्हणजे माझं एक मत आहे की 950 ते 1000 मतदान महिलांचं आहे. आणि तुम्ही जर विचार केला तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आम्ही 50% आरक्षणामध्ये आहोत. तर मग आमचा थोडासा विचार घ्यायला पाहिजे होता का नाही? मग ते करत असताना तुम्ही किती महिला त्या तुमच्या बिनविरोधच्या विनंतीमध्ये किंवा बैठकीमध्ये होत्या, हे जर माझ्या समोर आलं तर मी त्याला म्हणजे मान्य करल आणि मी त्यांच्या बरोबर राहायला पण तयार राहील. पण जर तुम्ही कुणालाच न विचारता आणि तुमच्यासाठी लढणारे आणि तुमच्या बरोबर निवडणुकीत आणि वाईट वेळेमध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही विचारलं नसल,
तर मग याला माझा काही अर्थ नाही राहणार माझ्या बोलण्याला. त्यासाठी तुमच्या बरोबर किती महिलांना तुम्ही बरोबर घेतलं, मतदारांना किती विचारलं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. नक्कीच. मात्र धनंजय देशमुख याआधी देखील बोलताना ते म्हणले होते, की काही लोक त्यांच्याकडे येत आहेत, हे निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार चालू आहे. मात्र आता तुमच्या जे बोलण्यावरून कळतंय, ते थोडं वेगळं वाटतंय. काय सांगाल? म्हणजे बिनविरोध करायचं ते माझ्यापर्यंत तर आलाच नाही तो प्रस्ताव. डायरेक्ट निवडणूक लढवायची असा प्रस्ताव आला. तरीही माझी इच्छा होती, की जसं आंदोलनाच्या वेळेमध्ये आम्ही म्हणजे सगळ्या गावाला बोलवत होतो दौंडी देऊन किंवा माईकमध्ये सगळ्यांना, की गावकरी या आपल्याला मीटिंग भरवायची. तर तसं व्हावं अशी इच्छा होती. पण ती इच्छा आमची झालेली नाही पूर्ण. आणि तसं जर झाली असती तर त्याच्यामध्ये जे ठरलं असतं त्याच्यामध्ये मी एक मतदार म्हणून किंवा एक गावातली महिला म्हणून मी तिथं थांबले असते. नक्कीच. आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता शेवटचा दिवस आणखीन 17 एप्रिलला हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही फॉर्म काढणार आहात का ठेवणार आहात? नाही, माझा सध्या तरी काहीच विचार नाही. पण जसा म्हणतात ना, की भावनिकतेवर ही निवडणूक आता आधारित राहिलेली नाही. जर विकासाचाच मुद्दा घेता तर मला एक म्हणजे बोलण्याची एक ही आहे, की मी त्या सासरेची सून आहे, ज्यांनी विकासाची सुरुवात मसाजोगमध्ये केलेली. प्रॉपर दवाखाना उपकेंद्र आणलेला आहे. जनावरांचा दवाखाना पण, पशुवैद्यकीय दवाखाना पण माझ्या गावामध्ये झालेला आहे. कृषी खात्याचं अक्षरशः म्हणजे जे तालुक्यामध्ये पहिलं उपकेंद्र माझ्या गावामध्ये आणलेलं आहे. गावामध्ये शाळा 10वी पर्यंत, जिल्हा परिषद शाळा गावामध्ये तुम्हालाही माहिती आहे, की कुठेही जास्त नाहीये, पण ती मसाजोगमध्ये आहे आणि त्याचं डेव्हलप पण तेवढंच केलेलं आहे. आणि आमचा जो हायवे रोड आहे गावावरून जाणारा, तर त्याच्यासाठी जो बसचा थांबा आहे, तो पण माझ्या सासऱ्याने आणलेला आहे. 1972चा जो दुष्काळ होता, त्या दुष्काळामध्ये गावातल्या कुणालाही म्हणजे झळ पोचू नये दुष्काळाची, त्यासाठी स्वतःच्या विहिरीचं पाणी आणि जनावरांना चाऱ्याची व्यवस्था पण माझ्या सासऱ्यांनी केली, कुठलीही अपेक्षा न धरता. आणि गावामध्ये तळे मंजूर करून आणले, की माझ्या गावातील लोकांना हाताला काम लागावं. आणि ह्या म्हणजे इतक्या कर्तबगार सासरेची सून मी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारणामध्ये आमच्यातलं कुणीही नव्हतं. हे जे समोर 2 उमेदवार आहेत, तर त्यांनी 25-30 वर्ष कारभार केलेला आहे, मान्य आहे मला. पण ह्याचे जी मूळ आहे, तर मूळ गावामध्ये ज्या सगळ्या नळ योजना असेल, कोणतीही योजना असेल, तर सुरुवातीला माझे सासरे पुरुषोत्तम विनायकराव देशमुख यांनी सुरुवात केलेली आहे. आणि बरेच म्हणजे असे आता काही लोक आहेत, की ते सध्या रिटायर झाले. त्यांना शिक्षण देऊन अक्षरशः नोकऱ्या लावायचं पण काम माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे. मग आजच्या घडीला जर तुम्ही कुठली योजना जर गावात आलेली असेल, आज तुम्ही 30 वर्षापासून कारभार करताय, तर 30 वर्षापासून कारभार करत असताना ज्यावेळेस घरकुल येतं, विहीर मंजूर होऊन येते, कुणाची पीक विम्याची म्हणजे पीक कर्जाची फाईल करायची असेल, तर तिथं 10,000, 25,000, 30,000 असा रेट लावलेला आहे. तो का? ज्यावेळेस 40 वर्षाखाली लोक काम करीत होते राजकीय याच्यामध्ये प्रयोग प्रतिनिधी म्हणून, त्यावेळेस ते पैसे न घेता काम करत होते, जे काय असेल ते. पण आज जे झालेलं आहे, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहेत लोक, तर तुम्ही घरकुल ज्यावेळेस मंजूर एखाद्या गरीबाचं होतंय, तर त्यावेळेस तुम्ही त्याला 25,000, 20,000 का अधिकाऱ्याला देताय? अधिकाऱ्याच्या नावावर पैसे कुठं जातात ह्याची का तुम्ही व्यवस्था केली नाही? हा सगळा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी खरं तर मी याच्यामध्ये, आणि हा विकास खरंच केलाच पाहिजे आणि जो मतदार आहे त्या मतदाराला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी याच्यामध्ये उतरत आहे. नक्कीच. मात्र आता बिनविरोध करायचं जर ठरलं, तर तुमचं काय सांगणं? बिनविरोध करायचं ठरलं तर ठीक आहे. समजा आता स्वरूपानंद देशमुखांची मी बाईट ऐकली, त्यांनी सांगितलं की बिनविरोध मला करा, ठीक आहे. आणि संतोष अण्णाचं भावनिक जी साथ आहे समजा त्यांची, की बिनविरोध त्यांना करा, ठीक आहे. तुम्ही दोघांनी विविध गावाला अनुभव दिलेला आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता संतोष अण्णा बरोबर मी 10 वर्ष राहिलेली आहे, बरोबर आहे. मग 10 वर्ष मी त्यांच्या बरोबर राहिले, तर त्यांनी पण माझ्यावर विश्वास दाखवावा आणि स्वरूपानंद देशमुखांनाही विश्वास दाखवावा आणि बिनविरोध काढायचा असेल, आणि ज्या काही तुमच्या समजा तुम्हाला अपेक्षा आहेत, अण्णाचे स्वप्न पूर्ण करायचे, हे करायचे, तर त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही, हा शब्दही मी देते. आणि तुम्ही मला सगळे सहकार्य करा. नक्कीच. आता तुमचं म्हणजे तुम्ही उमेदवारी काढणार नाहीत असंच हो यातून स्पष्ट होतंय. हो, तेव्हा थोडक्यात ते असंच म्हणा, कारण पुढचे माझ्याही सासऱ्यांचे काही म्हणजे गावासाठीचे स्वप्न अपुरे राहिलेले आहेत. माझ्या गावाला म्हणजे एवढं हायवेवरचं गाव असताना सुद्धा बँक नाहीये, पोलीस चौकी नाहीये. ह्या गोष्टीची कुठंतरी पुढे वाटचाल व्हावी. आणि कसं आहे, याच्यामध्ये बाकीच्या व्यवस्था तर आमच्या गावामध्ये आहेत, पण ज्या काही मूलभूत गरजा आहेत, की बाबा रोडवर गाव आहे, कुठं भांडण होतं, कुठं ऍक्सिडेंट होतो, तर खरंच पोलीस चौकीची खूप गरज आहे गावाला. ह्या मागणीसाठी बरेच काही गोष्टी आहे. आणि मी एक राष्ट्रवादीची कार्यकर्ती
पदाधिकारी राहिलेले आहे, तर मी वरपर्यंत पोहोचून माझ्या गावासाठी काय आणता येईल यासाठी सुद्धा मी नियोजन केलेलं आहे. जसं स्वरूपानंद देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्या देखील माझ्या बहिणी आहेत, त्यांनी याच्यामध्ये पडू नये, त्यांची न्यायालयीन लढाई चालू आहे, त्यांनी याच्यात पडू नये. तुम्ही काय सांगाल? नाही, बरोबर आहे. खरं तर मी एक महिला म्हणून मी त्यांचं दुःखही समजू शकते आणि त्या बाहेर येऊ शकत नाहीत किंवा लोकांच्या अडचणी दूर करायला त्यांना अडचण येईल. आणि कसं आहे माहिती का, त्यांनी याच्या अगोदर होत्या, त्या सरपंच होत्या, पण अण्णा होते. आज अण्णाची जागा गावामध्ये कुणीही घेऊ शकणार नाही. त्यासाठी अण्णाच्या घरात जरी दिलं तरी अण्णा म्हणून कुणीही काम करणार नाही. हे जवळजवळ आम्हाला 90% गॅरंटी आली. त्याच्यामुळेच ह्याच्यात उतरायची वेळ आली आम्हाला. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आता या मसाजची ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे, ती एकंदरीत बिनविरोध होणार नाही असं चित्र सध्या स्पष्ट आहे. आणि आता 17 एप्रिलला नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, मसाजोग, बीड.